विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झालाय. प्रत्येक पक्षाने आपली शस्त्रास्त्र बाहेर काढली आहेत. लढण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे. पण महायुतीत बेस्ट कोण? विधानसभा आगामी निवडणुका महायुती कोणाच्या नेतृत्वात लढवणार? महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? एकनाथ शिंदेंच्याच हाती नेतृत्व येईल असं काय आहे शिंदेंमध्ये? महायुतीत ते वरचढ का ठरत आहेत? लोकसभा पराभवानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत घेतलेले निर्णय पाहिले तर एकनाथ शिंदे हेच तीनही पक्षांचे एकमेव बॉस ठरतील असं बोललं जात आहे. आगामी निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातच लढवल्या जातील आणि एकनाथ शिंदेंनाच लोकांची मुख्यमंत्री म्हणून अधिक पसंती दिसते. पण आपण हे कोणत्या आधारावर बोलतोय? राज्याच्या राजकारणात असं काय घडतंय ज्यामुळे शिंदेचा दबदबा आणि राजकीय मूल्य वाढलेलं आहे? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सोमेश आणि स्वागत करतोय तुमचं जबरी खबरी या आपल्या युट्यूब चॅनलवर. सध्या महाराष्ट्राच्या सत्तेवर महायुती सरकार नांदतंय. एक संवेदनशील कॉमन मॅन ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राजकीय घराणेशाहीचा वारसा असलेले दोन उपमुख्यमंत्री. पण महायुतीत लोकांची पसंती एकनाथ शिंदेंनाच असल्याचं दिसून येतंय. भाजप बॅकफुटवर तर अजितदादा कुठे आहेत हा सर्वांनाच पडणारा प्रश्न. पण एकनाथ शिंदेंचं तसं नाही. रडणारा नाही तर एक लढणारा व्यक्ती. शिंदेंनी कधी मागचा पुढचा विचार केला नाही. सत्तेतून पायउतार होऊन बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सगळं सोडलं. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली घडलेले शिंदे हे हुशार आणि समस्या सोडवणारे नेते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनासह त्यांनी विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. तेव्हा त्यांना अटक देखील झाली आणि 40 दिवस तुरुंगवास भोगावा लागला. राज्यात आलेल्या प्रत्येक संकटात मैदानात उतरून जनतेची सेवा करणारे एकनाथ शिंदे हे पहिले राजकारणी आहेत. त्यामुळे जनभावनेची त्यांना सदैव साथ लाभली. राजकारण, निवडणुका, सत्ता, यश, अपयश, मान, अपमान या गोष्टी राजकारणात सुरूच असतात. परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलता जपणारी माणसे समाजात फार कमी आहेत. अनेक राजकारणी आपला मतदारसंघ, फायदा तोटा, मतांची बेरीज वजाबाकी करत काम करत असतात. परंतु असा कोणताही विचार न करता जिथे संकट असेल तिथे एक माणूस पाय रोवून उभा असतो आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे. पूर परिस्थिती असो वा कोणतीही आपत्ती, या माणसाची मदत तिथे पोहोचतेच. आरोग्य क्षेत्रातील एकनाथ शिंदे साहेबांचं काम वाखाणण्याजोगे आहे. सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या तर त्याची आर्थिक घडी विस्कटते. अशा परिस्थितीत त्याला योग्य त्या मार्गदर्शनाची व आर्थिक मदतीची गरज असते. हे नेमके ओळखून शिंदे यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठे काम उभे केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले. अब्जावधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होईल व उद्योगधंद्यांना चालना मिळेल यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचे आपण कौतुक करतो. पण या सगळ्या निर्णयांसोबतच ज्या पद्धतीने त्यांनी सर्वसामान्य माणसाला वैद्यकीय मदत मिळावी या हेतूने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला. केवळ सुरूच केला नाही तर त्याला चालना दिली. मुख्यमंत्री म्हणून या कक्षाच्या पाठीमागे एक ताकद उभी केली आणि आज हजारो रुग्ण या सेवेचे लाभार्थी आहेत. सर्वसामान्य माणसाची नेमकी अडचण शोधून त्यावर काम करण्यासाठी नेतृत्वाकडे संवेदनशील मन असणं गरजेचं असतं आणि याची प्रचिती शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला आली. देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा या दोघांनाही राजकीय घराण्याचा वारसा लाभलेला आहे. पण एकनाथ शिंदेंना मात्र तसा राजकीय वारसा नाही. शिवसेनेतल्या सर्व कार्यकर्त्यांप्रमाणे एकनाथ शिंदेही सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कर्तृत्वाने प्रभावित झालेले शिंदे यांनी आपले जीवन समाजासाठी व संघटनेसाठी झोकून दिले. आनंद दिघे यांच्या पठडीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या कार्यासाठी आपले तारुण्य दिले. हे कार्य करत असताना अनेक अडीअडचणी आल्या, पण त्या अडीअडचणींना त्यांनी कधी भीक घातली नाही. ठाणे महानगरपालिकेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेची 2004 सालीची संधी त्यांना मिळाली. ते पहिल्यांदा आमदार झाले. 2014 साली त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री या पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. 2019 मध्येच महाराष्ट्र सरकारमध्ये आघाडीचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाची संधी त्यांना मिळाली. नगरसेवक पदापासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचली. राजकारणामध्ये प्रचंड यश मिळवलेल्या, संघटना बांधणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या या नेत्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. त्यांचे कर्तृत्व, त्यांची क्षमता व नेता म्हणून अपेक्षित असणारी संवेदनशीलता त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच नियतीने आणखी एक संधी त्यांच्या पारड्यामध्ये टाकली आणि ती म्हणजे 30 जून 2021 रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तीच जबाबदारी सर्वांच्या तुलनेत शिंदे साहेबांनी उत्तम पार पाडली.
मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्या घेतल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री आरोग्य सेवा मदत कक्ष अशा अनेक बंद पडलेल्या सुविधांची पुन्हा नव्याने सुरुवात शिंदेंनी केली। त्याशिवाय महिलांसाठी, वयोवृद्धांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, मागासवर्गीयांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक योजना आणल्या। मग ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असू देत, युवा कार्य प्रशिक्षण योजना असू देत किंवा 1 रुपयात पीक विमा ही योजना असू देत। विरोधकांच्या प्रचंड निगेटिव्ह पब्लिसिटी नंतरही जनतेने त्याची दखल घेतल्याचं आणि स्वागत केल्याचं चित्र आपल्या समोर आहे। कोरोना असेल किंवा इर्शाळगड येथे कोसळलेली दरड असेल, नाहीतर कोल्हापूरची पूरजन्य परिस्थिती, आपल्या घरात सुखरूप न बसता आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे पहिले राजकीय नेते हे एकनाथ शिंदे होते। हे जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची साहसाची, सहानुभूतीची आणि संवेदनशीलतेची मुक्त कंठाने प्रशंसाही केली। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आपल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन या निकालांमध्ये मतांची सुनामी आणतील अशी भाकीत राजकीय वर्तुळात केली जात असतानाच प्रत्यक्षात मात्र एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचा सपशेल पराभव केला। एकूण 15 पैकी 7 जागा आपल्या खिशात घातल्या। एकनाथ शिंदे यांनी या विजयात आपल्या ग्राउंडवर्कचा आणि समजदारीचा पुरेपूर फायदा करून घेतल्याचं लोकांना दिसलं। ह्याच रणनीतीचा भाग म्हणून का असेना, पण सरकार आपल्या दारीसारख्या मोहिमातून सर्व शासकीय योजना वंचित समाजाच्या दारापर्यंत घेऊन येण्याचं काम झालं आणि हा एक मास्टर स्ट्रोक होता। जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी घेतलेली ठाम आणि स्वच्छ भूमिका, त्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची शिकवण आणि एकूण मागासवर्गीय माणसांसाठी कामाच्या माध्यमातून मिळालेली पसंती हे एकनाथ शिंदेंच्या राजकीय कौशल्याची उदाहरणं आहेत। या सर्व आघाड्यांचा विचार करत असतानाच महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने केलेल्या चुका, उद्धव ठाकरेंनी सोडलेलं हिंदुत्व, शरद पवारांनी अजितदादांचे राजकीय महत्त्व कमी करण्यासाठी उचललेली पावलं ह्याचा देखील फायदा एकनाथ शिंदे यांना झाला आहे। एकूणच काय तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात एकनाथ शिंदे यांचे महत्त्व वाढताना दिसत आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे गुगलवर सर्वाधिक शोधले गेलेल्या राजकारण्यांपैकी एक आहेत। गेल्या काही वर्षात त्यांच्या अभूतपूर्व कार्याचे स्मरण आणि अभिवादन करण्यासाठी त्यांना 2022 मध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे। त्यांचा हा प्रवास राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा प्रचार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा पुरावा आहे। रिक्षा चालवणारा एक तरुण या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो ही गोष्ट म्हणावी तितकी साधी नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे नावाचं कर्तृत्व सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल। जन्माने मिळालेल्या नेतृत्वापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर कमावलेलं नेतृत्व हे श्रेष्ठ ठरतं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी आमच्या जबरी खबरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्ही आमचे व्हिडिओ FB आणि Instagram वरती सुद्धा बघू शकता। यासाठी दोन्ही ठिकाणी चॅनलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।